झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे पाण्याची अशी नासाडी होत असताना दुसरीकडे मात्र नागपूरच्या मध्य रेल्वेनं वाढत्या दुष्काळात पाणी वाचवायचं कसं याचं उत्तर दिलंय। पावसात त्यांनी नेमकं केलंय तरी काय? नाल्यातून वाहणाऱ्या या घाणेरड्या दूषित पाण्याचा पुन्हा एकदा वापर होऊ शकतो असं सांगितलं तर आपल्याला खरं वाटेल का? नाही ना, पण हे खरं आहे आणि ते शक्य करून दाखवलंय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं। अशा दूषित पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी रेल्वेनं एक प्रक्रिया केंद्र उभारले। त्याद्वारे दररोज 5 लाख लिटर पाण्यावर इथे प्रक्रिया केली जाते आणि त्यातून शुद्ध झालेलं हे पाणी प्लॅटफॉर्म धुणं तसंच त्यासारख्या कामांसाठी वापरलं जातं। अशा प्रकारे पाण्यावर प्रक्रिया करून रेल्वे दररोज 5 लाख लिटर आणि महिन्याला 1.5 कोटी लिटर पाण्याची बचत करते। एक ही पानी को बार बार यूज करके करीब 4 to 5 लाख लीटर्स एवरी डे थेंब पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावं लागतं। त्यामुळे दररोज 5 लाख लिटर पाण्याची बचत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं पाणी वाचवताना पाण्यावर खर्च होणारे 25,000 रुपये देखील वाचवलेत। नागपूरकरांनी या योजनेचं स्वागत केलंय आणि असाच हा उपक्रम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। 5 लाख लिटर पाणी भेटतंय, आज लोकांना प्यायला पाणी मिळेल ना, लोकांना प्यायला पण नाही आहे। हे जे चाललंय ते चांगलंच आहे, अतिशय चांगलं आहे। रेल्वेनं सुरू केलेल्या या प्रकल्पापासून प्रेरणा घेत इतर शासकीय विभागाने देखील यासारख्या योजना राबवाव्यात ही अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करू लागलेत। कारण असे प्रयत्न झाले तरच राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणार आहे। झी 24 ताससाठी अखिलेश शळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।